कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शांतमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. श्री पंढरीश पांडुरंगाच्या असीम अनुकंपेने ज्या प्रातिभ अनुभूती शब्दात साकार करण्याची गुरूंची श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांची संत सम्राट माऊलींना आज्ञा झाली आणि त्या आज्ञेच्या अनुसरून माऊली आपली असणारा अमृत अनुभव म्हणजे अविनाशी स्वरूपाची असणारी आपली अनुभूती दिव्य अलौकिक अतींद्रिय अवाच्य अशी अनुभूती शब्दाच्या द्वारा जेणेकरून शब्दाचं टरफल मागं राहील आणि आपली वृत्ती ही अर्थाकार होईल आणि नंतर ती वृत्ती स्वपरिनिर्वाहकत्वाने त्या ठिकाणी निवृत्त होऊन केवळ आपल्या स्वस्वरूपाची उपलब्धी जेणेकरून होईल अशा प्रकारची मांडणी या ग्रंथाची माऊलींनी केलेली आहे. आणि भगवंताच्या असीम दयेनं अनुग्रहाने आपण या ग्रंथाचं विवरण रूपाने चिंतन करण्याला प्रवृत्त झालो आणि त्यासाठी आपल्यापुढं नित्यानंदैक दीपिका नावाचा शिवकल्याण स्वामींची टीका आहे आणि त्या टीकेच्या अनुसार आपण ओव्यांचा आपल्याला यथाशक्ती यथामती वेध घेण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आत्तापर्यंत श्लोक पंचक आणि प्रथम जे शिवशक्ती समावेशन प्रकरण त्याच्यातल्या आपल्या 32 ओव्यापर्यंत चिंतन आले. आता 33वी आणि 34वी ह्या 2 ओव्यांचं युग्म आहे आणि त्या ओव्या आपण आता बघत आहोत. तर जी येते पाहावयाच्या लोभा चढे द्रष्टृत्वाचे अक्षोभा जे येते न देखतो उभा अंगची सांडी कांतेची आभिडा आवला हो जगा एवढा अंगविला उघडा जे विन. याचा अन्वयानुरूप अर्थ जर पाहिला तर जी येते पाहावयाच्या लोभा द्रष्टृत्वाच्या क्षोभा चढे जे येते न देखतो उभा अंगची सांडी कांतेची आभिडा जगा एवढा अवला हो आणि जे विन उघडा अंगविला असा याचा अन्वय. अन्वयानुरूप अर्थ जी येते पाहावयाच्या लोभा जिला पाहण्याच्या लोभाने म्हणजे जी आपल्याला दिसावी जिचं आपल्याला दर्शन व्हावं म्हणून तिच्या लोभाने म्हणजे त्या उत्कट अभिलाषेने आपल्याला त्या प्रकृतीचं दर्शन व्हावं म्हणून द्रष्टृत्वाच्या क्षोभा चढे. जो द्रष्टृत्वाच्या क्षोभाला क्षोभ शब्दाचा अर्थ विकार त्या क्षोभाच्या विकाराला जो चढे प्राप्त होतो म्हणजे जो त्या प्रकृतीचा द्रष्टा होऊ पाहतो किंवा द्रष्टा होतो. प्रकृतीला दृश्य करायचं असेल तर परमात्मा तिचा द्रष्टा होतो म्हणून त्याला द्रष्टृत्वाच्या क्षोभा. या ठिकाणी जसं दृश्य विकारी आहे तसं दृश्य सापेक्ष आलेलं द्रष्टेपण पण विकारी आहे म्हणून त्याला म्हणतात की द्रष्टृत्वाच्या क्षोभा चढे. आता जे ते न देखतो पण जर तिला त्याने जर तिला पाहिलं नाही म्हणजे प्रकृतीचा तो द्रष्टा झाला नाही तर ते म्हणतात जे ते न देखतो तो पाहायला गेला आणि जर प्रकृती त्याला दिसली नाही तर तो उभा अंगची सांडी उभ्या अंगच टाकून देतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी ती प्रकृती जर नसली तर प्रकृतीच्या सापेक्ष असणारं जे द्रष्टेपण तेही त्याचं जातं म्हणजे त्याच्या ठिकाणी प्रकृतीचं दर्शन झालं नाही तर त्याला द्रष्टेपणही राहत नाही. प्रकृती समोर दृश्य रूपाने असले तर तो द्रष्टा. आता जर तो दृश्य समोर नाही तर हा द्रष्टा कोणाचा म्हणून अंगची सांडी म्हणून त्या ठिकाणी तो आपला अंगच टाकून देतो म्हणजे आपल्या पुरुषत्वाचा त्याग करतो आणि परमपुरुष जो आहे त्या परमपुरुष रूपाने राहतो. त्याच्यामध्ये स्वामी महाराज नेहमी सांगायचे की एखाद्या पुरुषाचं लग्न झाल्यानंतर तो अगोदर तो पुरुष होता नंतर त्याला नवरा हे नाव येतं. ते कोणाच्या सापेक्ष त्या पत्नीच्या सापेक्ष नवरीच्या सापेक्ष नवरा नाव येतं. आता समजा त्याची पत्नी मरण पावली त्याचं पुरुषत्व आहे परंतु त्या ठिकाणी त्याचं नवरे ती जेव्हा जाते ती नवरी मरते तेव्हा त्याच्या नवरेपणालाही घेऊन जाते. त्याप्रमाणे या ठिकाणी जे न देखतो जर ती दिसली नाही म्हणजे ती जर नसली प्रकृती तर त्या ठिकाणी त्याचं पुरुषत्वाला घेऊन जाते पण मूळचा पुरुष जो असतो तो मात्र राहतो त्याच्या पतित्वाला घेऊन जाते.
नवरेपणाला घेऊन जाते, पण त्याचं पुरुषत्व अबाधित राहतं, पुरुष म्हणून तो असतो. तसं या ठिकाणी ह्या पुरुषाचं देखील ज्या वेळेला त्याला प्रकृती दिसत नाही त्यावेळेला तो अंगची सांडी म्हणजे आपल्या पुरुषत्वाचा त्याग करतो, प्रकृती सापेक्ष आलेल्या पुरुषत्वाचा त्याग करतो, परंतु त्याचं मूळचं जे पुरुष रूप आहे ते मात्र राहतं. त्यासाठी ते उदाहरण द्यायचे, गुरुजींचंच उदाहरण द्यायचे की एका मनुष्याचं आडनाव नवरे होतं. मग ती नवरी मेली तर नवरेपणाला घेऊन जाते, पण ती जरी गेली तरी त्याचं आडनावच नवरे होतं, ते तर राहिलंच. ऐक ना, आडनाव जे होतं ते तसंच राहिलं. तसं ह्याचं जे प्रकृतीच्या सापेक्ष आलेलं पुरुषत्व गेलं, पण मूळचा पुरुष मात्र दृंगमात्र रूपाने त्या ठिकाणी राहिला असं सांगतात. कांतेची या भेडा आवला हो जगा एवढा, अंगविला उघडा जे विन. आणि ते म्हणतात की काय झालं की कांतेची या भेडा, तो वास्तविक तो कसा आहे, असंग निर्विकार आहे, त्याला कोणाचाही आणि तोच एकमेव अद्वितीय अशा प्रकारचा हा एकमेव म्हणजे केवळ आहे. त्या ठिकाणी स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, देशकाल वस्तू परिच्छेद रहित आहे, उदासीन आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव आणि एकरूप असा आहे आणि अविकारी आहे. असं असताना देखील कांतेची या भेडा, कांता म्हणजे त्याची पत्नी प्रकृती, पुरुषाची पत्नी जी प्रकृती, त्या प्रकृतीच्या भेडेने तो काय झाला, जगा एवढा अवला हो, तो जगा एवढा तो अवला म्हणजे पती, तो पती त्या पत्नीच्या भिडेने जगा एवढा मोठा झाला. म्हणजे वास्तविक त्याच्या ठिकाणी पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही, कानोबा तेरे तेरे ते परी तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली असं सांगतात भारुडामध्ये. त्याप्रमाणे या ठिकाणी कांतीची त्याला भीड पडली आणि तोच आता तोच काय झाला, जगा एवढा तो पती जो आहे तो झाला. म्हणजे संपूर्ण जगामध्ये सगळ्या जगताचं तो अधिष्ठान झाला आणि सगळ्या जगामध्ये अनुशोध झाला. बरोबर ना, भिडेने झाला की नाही. प्रकृती जर म्हटली नाही तर त्याला अधिष्ठानत्व तरी आहे का, अधिष्ठान आद्यस्थ भाव तरी आहे का. आणि जर प्रकृती म्हटली नाही तर तिच्या आत बाहेर अनुष्युत्व हे तरी आहे का, मग काहीच राहत नाही. बरं, पण झाला त्यात प्रकृतीमुळंच झाला की नाही. आणि त्या प्रकृतीच्या भीड त्यांनी धरली. म्हणजे प्रकृतीला भीड का धरली, कारण त्याला कधी भीडच नाही, भिडेला त्याला दुसरा पदार्थच नाही, पण जगरूपी कार्य तुम्हाला दिसलं की नाही म्हणून त्याला भीड म्हणायची. भीड सांगण्यात तात्पर्य नाही, परंतु म्हणतात की कांतेच्या भिडा आवला हो जगा एवढा, सगळ्या जगा एवढा तो आवला म्हणजे तो पती झाला. कारण काय, सर्वांमध्ये अनुष्यूत येतो आणि त्याच्या वाचून सर्वांचा अधिष्ठान झाला. आणि हे सगळं भ्रमरूप असणारं जगत, बरोबर ना, त्याचं त्यांनी अधिष्ठानत्व स्वीकारलं. कशामुळं, केवळ प्रकृतीच्या भिडेनेच स्वीकारलं. म्हणतात अंगविला उघडा जेवीन, आणि जेवीन, आणि जर ती गेली तिच्या वाचून म्हणजे प्रकृती नसली तर उघडा अंगविला, त्याला उघडा ठेवला. म्हणजे काय झालं, अनावृत्त केलं. त्या पत्नीनं त्याला काय केलं होतं, आच्छादित केलं होतं, आवृत्त केलं होतं. पण ती जेव्हा निघून जाते त्यावेळेला त्याला उघडा अनावृत्त ठेवते. अर्थात मग तो कसा असतो, आपल्या स्वस्वरूपाने सच्चिदानंद घन अद्वैत स्वरूपाने नित्यशुद्ध बुद्ध मुक्त स्वरूपाने त्या ठिकाणी तो परमात्मा राहतो. हे एक रूपक आहे. म्हणून म्हणतात की अंगविला उघडा जिएविन. हां, काय बोला ना, हा उघडा राहतो. हां 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 बरोबर आहे. त्यावेळेला तो दिगंबर रूपाने राहतो असं. हां, निर्वृत्तिक वगैरे काही नाही. अंगविला उघडा जिएविन. आता त्यांनी सांगितलं येरवी एकोची अर्थ जो काही मागच्या, आता ह्या 33 आणि 34 क्रमांकाच्या याच्यावर टीका, आणि त्या टीकेमध्ये 75 ओळी, त्याच्या अगोदरच्या 2 ओळ्या पहा. येरवी एकोची अर्थ जो काही झाला नसे दोठाई, याचे एकपण कधीही चुकले नाही सर्वथा. येरवी, येरवी म्हणजे परमात्मामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार न होता, बरोबर ना, तर त्या ठिकाणी परमात्मा चा संकोच झाला आणि त्याच्यावर हे संपूर्ण त्या प्रकृतीनं व्यवहार केला, त्याच्याच अधिष्ठानावर असं सांगितलं होतं. वास्तविक त्याच्या ठिकाणी संकोच व्हायला कधी त्याचा संकोच होतच नाही. त्याचा संकोच आणि विकास म्हणजे वृद्धी आणि ऱ्हास ह्या दोन्ही विकाराने तो विवर्जित आहे. याचा अर्थ असा आहे की तो पूर्ण षड्भाव विकाराने विवर्जित आहे. आणि अशा परमात्म्याच्या ठिकाणी हे फक्त बोलणं आहे,
का त्यांनी स्वसंकोच केला आणि स्वसंकोचे प्रिया रुढविली जेणे, किंवा अंगाच्या आटनिया कांतो आणिला ओवाया, आपल्या अंगाची आटणी केली प्रकृतीनं आणि आपला पती असणारा पुरुष त्याला ओवाया म्हणजे उत्कर्षाला आणलं. त्याच्यामध्ये उत्कर्ष आणि अपकर्ष आहे का? नाही. नंतर स्वसंकोचे प्रिया रुढविले जेणे, त्याच्यामध्ये संकोच आणि विकास आहे का? दोन्ही नाही. परंतु हा जसा व्यवहार आहे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं खरं काय झालं, न विकरताचे प्रगटले, त्याच्यामध्ये कोणतीही विकृती न होता ह्या प्रकृती किंवा प्रकृतीच्या कार्याच्या रूपाने तोच प्रगट झालेला आहे. आकुंठितपणेचे संचले, त्या ठिकाणी तो कसा आहे, आकुंठित अशी त्याची सत्ता आहे, बरोबर ना. त्याचा विद्यमानत्व अकुंठित आहे. म्हणजे त्याला प्रकृती ज्या वेळेला आपण म्हणतो ना बंधकालेपी बंधाभावा, त्यावेळेला प्रकृती आणि प्रकृती कार्य असताना देखील त्याची सत्ता अकुंठित आहे, तिला कोणीही कुंठित करू शकत नाही. किंबहुना हे उमटले शब्दी चाव घ्यावे, आम्ही जे म्हटलं ना अंगाची आटनिया काय कांतू वाया अनिला जिया स्वसंकोचे प्रिया रुढविली जेणे. मग हे काय शब्द आहेत? आता हे शब्द तुम्ही तर म्हणता त्याला काहीच झालं नाही, तर ते म्हणतात हे काय शब्द आहेत? तर किंबहुना हे उमटलेले शब्दी चावे, हे फक्त शब्दांनी, हे फक्त शब्दांनीच, फक्त या ठिकाणी शब्दच उमटलेले आहे, म्हणजे शब्दांचाच आरंभ झाला आहे, वस्तू काही नाही. तुम्ही म्हणले की आकाशपुष्प, आकाशपुष्प हे काय झालं, फक्त शब्द एक आहे का आकाशामध्ये पुष्प? तुम्ही म्हणले नरशृंग आहे का काही? हा वाचार म्हणे. तसं या ठिकाणी हे प्रकृती, पुरुष, संकोच, विकास, रूढवणं, बरोबर ना, हे सगळं काय आहे, फक्त वाचार म्हण आहे असं सांगतात. वास्तविक ही टीका जी आहे, बरोबर ना, त्या टीकेमध्ये जे ओवीचं स्पष्टीकरण चालले, त्या ओवीचं स्पष्टीकरण चालले का त्याच्यातून त्याचा आशय तात्पर्यार्थ सांगतात, तात्पर्यार्थ सांगतात, आहे की नाही. इथं आहे ही संपूर्ण ओवी अध्यारोपाची, आणि आपल्याला नेतात कुठं? आपल्याला नेतात नाही अपवादामध्ये. त्याचा अपवाद करून अध्यारोप अपवाद दोन्ही स्वस्वरूपाच्या ठिकाणी विकल्पना आहेत इथं नेतात, बरोबर ना. असं येरवी एकूचे अर्थ जो काही झाला नसे दो ठाई. आता एकच अर्थ आहे, म्हणजे एकच तत्व आहे, बरोबर ना. तत्व एकच आहे, त्याच्यामध्ये दो ठाई नसे, तो दोन ठिकाणी झालेलाच नाही. याचे एकपण कधीही चुकले नाही सर्वथा, याच्या एकपणामध्ये कधीही बिघाड झालेला नाही हे सांगतात. आता ते म्हणतात याचेही दृढीकरण व्हावया करीत असे विवरण. हीच गोष्ट परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी कोणताही विकार न होता हे जगत तुम्हाला भासलेलं आहे हे सांगत असताना याचं अधिक दृढीकरण व्हावं म्हणून आता आम्ही विवरण करतो, आणि तेच त्याचं काय लक्षण म्हणजे स्वरूप काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. ते आता सांगतात याचं स्वरूप काय आहे, तोच परमात्मा अनेकत्वाला कसा प्राप्त होतो त्यासाठी ह्या ओव्या आहेत. काय? जी येते पाहावयाच्या लोभा चढे द्रष्टृत्वाची अक्षोभा, जी येते न देखतो उभा अंगची सांडी, कांतेची या भिडा आवला हो जगा एवढा अंगविला उघडा जिये विण. असे 33 आणि 34 ओव्यांचं युग्म आहे. याच्यावर आता टीका आरंभ करतात. द्रष्ट्याचा विलास तोची हा प्रकृती आभास, येरवी अर्थत्वे प्रकृतीस प्रकृतित्व कैचे. जर आताच आपण चिंतन काल केलं किंवा हाच याचा झोक आहे दररोजचाच, तर द्रष्ट्याचा विलास जो आहे तोच हा प्रकृतीचा आभास आहे. प्रकृती आभास म्हणजे काही नाही, द्रष्ट्याचा काय आहे? विलास. द्रष्ट्याची ही लीला, द्रष्ट्याची ही क्रीडा, असं त्याचा अर्थ. लोकवत्तु लीला कैवल्यम. येरवी अर्थत्वे प्रकृतीचं प्रकृतित्व कैचे. जर तुम्ही अर्थ म्हणून, तत्व म्हणून जर पाहायला गेलं तर प्रकृतीच्या ठिकाणी प्रकृतित्व कुठे आहे? कारण प्रकृती नावाचा पदार्थ आदिष्ठाना वाचून स्वतंत्र सत्ता आणि स्फुरण नसलेला असा हा शून्यरूपच पदार्थ आहे. त्याला प्रकृती म्हणायला, स्वतंत्र प्रकृती हे म्हणायला फक्त वाचारंभणच आहे, कारण त्याला काय अधिष्ठाना वाचून स्वतंत्र सत्ता शून्य, स्फुरण शून्य, स्फूर्ती शून्य असं आहे. ते प्रकृतीचे सोय द्रष्टा जे वास पाहे, मग द्रष्टा वाहे द्रष्टृत्व आपले. तर ते म्हणतात ते प्रकृतीचे सोय म्हणजे त्या प्रकृतीच्या आवडीनं द्रष्टा जे वास पाहे, द्रष्टा जेव्हा तिचे वास पाहतो म्हणजे द्रष्टा जेव्हा त्या मार्गाला जातो, म्हणजे द्रष्टा जेव्हा ही प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीच्या सापेक्ष आपल्याकडं द्रष्टेपण घेतो, बरोबर ना. जेव्हा द्रष्टेपण घेतो तेव्हा
मग द्रष्टा वाये द्रष्टृत्व आपले. मग तो काय करतो, द्रष्टा हा आपल्या द्रष्टृत्वाचा भार वहन करतो. म्हणजे त्या द्रष्ट्याला तोपर्यंतच द्रष्टृत्व असतं की जोपर्यंत तो प्रकृतीचं द्रष्टृत्व करतो. आहे की नाही. म्हणजे जोपर्यंत त्याच्यासमोर प्रकृती आहे तोपर्यंतच तो द्रष्टा असतो. अन्यथा द्रष्टा ना दृश्य कोणी एक विलास स्वरूप सावकाश नांदता असे. अन्यथा ते म्हणतात, अन्यथा जर पाहिलं दृश्य पदार्थ नसला तर मग ना दृश्य ना द्रष्टा, ना दृश्य ना द्रष्टा कोणी एक विलास, त्या असं म्हणता येईल ना. त्या ठिकाणी ना द्रष्टा आहे ना दृश्य आहे. दृश्य तर नाही, दृश्य जातं तेव्हा दृष्टेपणाला घेऊन जातं. मग खाली कोण आहे, खाली एक विलास. एक विलास म्हणजे एकच विलसत राहणारं स्वसंवेद्य ज्ञानघन तत्वच त्या ठिकाणी राहतं, दृंग मात्र. स्वरूप सावकाश नांदत असे. अशा प्रकारचं जे आहे ते काय आहे, स्वरूप आहे. कोणतं, दृंगमात्र स्वरूप. ते एक नांदत असे म्हणजे ते विद्यमान असतं, विराजमान असतं, किंवा ते एकमेवा द्वितीय रूपाने राहत असतं. एवं द्रष्ट्याचा क्षोभ तेची हे प्रकृती भांब, निराळीची स्वयंभ प्रकृती कैची. ते म्हणतात द्रष्ट्याचा क्षोभ. द्रष्ट्याचा क्षोभ म्हणजे द्रष्टाचा दृश्यासापेक्ष होणारा द्रष्टरूपाने विकार, बरोबर ना. तोच काय आहे, तोच हे प्रकृती भांब. त्यालाच म्हणायचं की हा प्रकृतीचा विस्तार. त्या प्रकृतीचा विस्तार म्हणजे काय, दृश्य सापेक्ष द्रष्ट्याचा द्रष्टरूपाने होणारा विकार, हीच काय आहे प्रकृतीचे प्रकृतीभांब. हेच ह्या त्या प्रकृतीचा विस्तार आहे. का वेगळं काय आहे, प्रकृती नाहीत. हाच प्रकृती भांब म्हणजे प्रकृतीचा काय आहे, विस्तार आहे. निराळेची स्वयंभ प्रकृती कैशी. आणि ते हे सर्व चालत असताना ते निराळेची, ते पुन्हा काय राहत आहे, ह्या सर्व प्रकृती कार्याहून निराळच राहतं. मग तिथं प्रकृती कैची. आणि ते कसं राहतं पुन्हा, स्वयंभ. ते स्वयंभ रूपाने राहतं. म्हणजे स्वयंप्रकाश किंवा सद्रूपत्वाने आणि स्वयंप्रकाशत्वाने ते राहतं स्वयंभ रूपाने. म्हणजे स्वसंवेद्य आणि स्वयंभू अशा प्रकारचं. म्हणजे अन्याच्या प्रकाशनावर त्याची सत्ता अवलंबून नाही किंवा त्याचं स्फुरण अवलंबून नाही, असा असणारा तो स्वरूप सावकाश नांदत असे. आपलं स्वरूप जे आहे ते तर त्या ठिकाणी निरंतर सावकाश म्हणजे आपल्या स्वतःच्या महिमेमध्ये, बरोबर ना, त्या ठिकाणी ते नांदत असे म्हणजे विद्यमान आहे. नाही तर ते काही कार्यरत आहे म्हणून नांदत आहे असा त्याचा अर्थ नाही. म्हणून प्रकृतीशी प्रकृतीपण तरीच द्रष्ट्याशी द्रष्टेपण, अन्यथा प्रकृती द्रष्टेविन द्रष्टृत्व कैचे. म्हणून प्रकृतीशी प्रकृतीपण, जर प्रकृतीला प्रकृतित्व असलं तरच द्रष्ट्याशी द्रष्टेपण आहे, नाहीतर द्रष्ट्यालाही द्रष्टेपण नाही. प्रकृतीला प्रकृतित्व असलं तर द्रष्ट्याला द्रष्टेपण आहे. अन्यथा आणि असं जर झालं नाही तर द्रष्टेविन प्रकृती द्रष्टेविन, तो जर प्रकृतीचा द्रष्टा झाला नाही तर द्रष्टृत्व कैसे. प्रकृतीचा द्रष्टा होईल तर त्याला द्रष्टृत्व येतं, नाही तर त्याला द्रष्टृत्व पण नाही. आता क्षोभ अथवा शांतपण द्रष्टे मात्र अविनाशी जाण, द्रष्टयाचे द्रष्टेपण लोपाथे न पवे. इथं सगळ्याच ठिकाणी श्रुती दिल्या नाही, पण सगळ्या श्रुतीला अनुसरणारच अशा प्रकारची सगळ्या ओव्यांची विधानं अशा प्रकारे केलेली आहे. समोर त्यांच्या जणू काही उपनिषद तरळतात. आपली अनुभूती ज्ञानोबा यांनी सांगितली, त्यांनी त्याचा कुठलाही विचार केलेला नाही. त्यामुळं वारंवार प्रमाण वारंवार म्हणण्यापेक्षा दिलीच नाहीत. अनुभूतीचाच प्रकाश केला. पण टीकाकारांच्या पुढं मात्र कोणतंही श्रुतिमतास तर्कोनुसंधीयताम जसं आहे तसं आपलं ज्ञानसुद्धा श्रुतीला अनुसरूनच असलं पाहिजे. त्या वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्म स्वनुष्ठीयताम काय तेने शस्य विधीयताम अपचिती काम्ये मतिस्त्यज्यताम पापौघ परिधूयताम भवसुखे दोषोनुसंधीयताम आत्मेच्छा व्यवशयताम निजग्रहात तूर्णम विनिर्गम्यताम. पुढचं त्याच्यामध्ये म्हणजे आपण जे काही तर्क करू किंवा आपल्या जी अनुभूती येईल ते सगळी वेदाला अनुसारी असली पाहिजे. तर इथं ते सांगतात की आता क्षोभ अथवा शांतपण. ते म्हणतात आता क्षोभ आला किंवा शांत झाला, ही क्षोभता, बरोबर ना. क्षोभ म्हणजे विकारता आणि शांतता, बरोबर ना, म्हणजे विकाराचा उपशम.
हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या द्रष्टे मात्र अविनाशी जाणं ह्या सगळ्या कुठं घडतात? प्रकृती आणि प्रकृती कार्याच्या ठिकाणी घडतात. क्षोभ किंवा शांती ही कोणाच्या ठिकाणी? प्रकृती आणि प्रकृतीच्या कार्याच्या ठिकाणी आहे. द्रष्टे मात्र अविनाशी जाणं, पण द्रष्टे मात्र म्हणजे केवळ दृंग मात्र चैतन्य आहे, ते मात्र अविनाशी आहे की नाही? आता तुमच्या प्रकृती विकाराचा क्षोभ झाला, विकार रूपाने क्षोभ झाला किंवा त्या विकारांचा आपल्या कारणामध्ये लय झाला, बरोबर ना? ह्या दोन्हीमध्ये जे जे दृंगमात्र चैतन्य आहे ते मात्र अविनाशी स्वरूपाचं आहे. अविनाशी आहे म्हणजे याचाच अर्थ तोच पदार्थ अविनाशी असतो का जो षड्भाव विकाराने विवर्जित असतो. या ठिकाणी उत्पत्ती, नाश, वाढणं, अपक्षय ह्या कोणत्याही प्रकारचा विकार ह्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृंगमात्र स्वरूपाच्या ठिकाणी झालेला नाही. म्हणून दृष्टे अविनाशी जाणं. द्रष्ट्याचे दृष्टेपण लोपाचे न पावे. आणि द्रष्ट्याचे जे दृष्टेपण आहे म्हणजे मूळ दृष्टेपण आहे, प्रकृती सापेक्ष आलेलं दृष्टेपण नाही, त्या दृष्ट्याचं मूळचं दृष्टेपण म्हणजे दृंगमात्र रूपाने असणं, हे त्याचं जे दृष्टेपण आहे ते लोपाते न पवे, त्याचा कधी लोप होत नाही. काही श्रुती आहे, नही द्रष्टू दृष्टे विपरिलोप भवती. द्रष्ट्याच्या दृष्टीचा म्हणजे दृंगमात्र मूलभूत स्वरूपाचा कधीही लोप होत नाही. दृश्याचे वेळे द्रष्टृत्व असे वेगळे, दृश्यशी निराळे सर्वदा सरीशे. दृश्याचेही वेळे ज्यावेळेला आपल्याला दृश्य दिसतं, बरं ना, त्या ज्यावेळेला दृश्याचं द्रष्टा प्रकाशन करतो त्यावेळेला सुद्धा द्रष्टृत्व असे सगळे. ते म्हणतात ज्या वेळेला दृश्य दिसतं, तुम्ही काय म्हणाल, ज्यावेळेला दृश्याचा निराश होतो त्यावेळेला त्याचं दृंगमात्र स्वरूपाने जे दृंगमात्र दृष्टेपण आहे ते मात्र या ठिकाणी परिपूर्ण आहे. पण जेव्हा दृश्य दिसतं त्यावेळेला त्याने आहे ना स्वसंकोचे प्रियार उडविले ज्याने, तेव्हा मात्र त्याचा काय होतो? संकोच होतो. असं तुम्ही जर कदाचित म्हणाल तर आमचा सिद्धांत असा आहे की सिद्धांत म्हणण्यापेक्षा अमृतानुभवामध्ये आमची अनुभूती अशी आहे, ऐक नाही, आमची अनुभूती अशी आहे, ती भले श्रुतीला अनुसरूनच आहे पण ती अनुभूती आहे. आणि अनुभूती इतकं सगळ्यात मोठं प्रमाण कोणतंच नाही, म्हणून प्रमाण विचाराला धरून ज्ञानेश्वरी सांगितली. परंतु अनुभूती सांग ही ज्ञानोबा यांना निवृत्तीनाथ महाराजांची आज्ञा आहे. त्यामुळे ह्या अनुभूतीचा प्रकाश ते करतात. त्याच्यामध्ये ते सांगतात दृश्याचे वेळे, ज्यावेळेला तुम्हाला दृश्य दिसत नाही त्यावेळेला सगळे दृष्टत्व असे सगळे, याचा अर्थ परिपूर्ण. ओम पूर्णमदः पूर्णमिदम या स्वरूपाचं जे दृष्टत्व आहे ते ज्यावेळेला दृश्य समोर नाही त्यावेळेला ते परिपूर्ण आहे. पण कदाचित तुम्हाला असं वाटेल की ज्या वेळेला समोर दृश्य येतं त्यावेळेला त्याच्या परिपूर्ण दृष्टत्वाला काही बाद येतो का, असं जर तुम्हाला वाटत असेल तर येत नाही. कदाचित तुम्हाला असं वाटेल पण वाटू देऊ नका हो. म्हणून म्हणतात की दृष्टत्व असे सगळे, दृश्यशी निराळे सर्वदा सरीसे. आणि ते जे दृष्टत्व आहे ते कायम दृश्याहून काय आहे? निराळच आहे. आणि दृश्याहून निराळा आहे म्हणजे दृश्याच्या भावरूपातही ते तसंच आहे आणि दृश्याच्या अभावातही ते तसंच आहे. त्याचा भाव आणि अभाव या दोघांचाही त्याच्यावर परिणाम होत नाही. कारण हे आठवं नाठवं गेले भाव आणि तो स्वयंभू झाला स्वयमेव पांडुरंग, अशी त्याची स्थिती आहे. दृश्याचेही वेळे द्रष्टृत्व असे सगळे, दृश्यशी निराळे. ते नेहमी दृश्याहून काय असतं? निराळच असतं, नेहमी परिपूर्णच असतं आणि सर्वदा असतं, म्हणजे ते नित्य असतं, त्याला कोणत्याही कालाचा परिच्छेद येत नाही. आणि सरीसे म्हणजे तुम्हाला यावत परमाणूपासून तर पृथ्वीवर जेवढ्या प्रमाणाच्या परी सगळ्या वस्तूंमध्ये ते सरीस म्हणजे निर्दोषम ही समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थिता. हीच अमृता स्वरूपाची अनुभूती आहे ना, बरोबर. असं निर्दोष असणारं ब्रह्म ते सर्व काळात आहे, सर्व देशात आहे, सर्व दृश्यांच्या भावात आहे आणि सर्व दृश्यांच्या अभावात देखील ते जसंचा तसंच अविनाशी स्वरूपाचं आणि अपरिणामी आहे. एवं दो आभासी जाण विलासे एक चिखुन, येथे दोन्ही भाग वाचारंभन सहजची झाले. एवं दो आभासी जाण, दोन प्रकारचा आभास आहे. दोन प्रकारचा म्हणजे कोणता? एक दृश्यपणाने आणि तत्सापेक्ष दृष्टीपणाने. हा जो आभास आहे त्या आभासामध्ये आहे कोण? त्या दोन्ही आभासामध्ये आहे कोण? विलासे एकची खुण,
एकच खूण आहे, म्हणजे त्या दोघांचे अधिष्ठान एकच आहे. दृश्य दर्शन आपलं दृश्य आणि द्रष्टा बरोबर सापेक्ष दोन्ही दृष्ट्यामध्ये एकच खूण आहे. खून, मोकळी, सरळ हे त्या संकेत हे त्यांचे शब्द आहेत. ही टीकाकारांची साधारणपणे परिभाषा आहे की नाही. म्हणून दोघांमध्ये एकच खूण, दोघांमध्ये कोणती खूण आहे? दोघांमध्ये अधिष्ठान व्याप्त आहे की नाही. दोघांच्या वेळेला अधिष्ठान असंग निर्विकार जसंच्या तसंच आहे. येथे दोन्ही भाग वाचारंभन सहजचे झाले आणि याच्यामध्ये जे दोन भाग आहेत म्हणजे दृश्य आणि द्रष्टा हे काय आहेत? मग हे वाचारंभण आहेत. परंतु हा अनादी स्वभाव अभेदी भेदभाव होऊन ठाव जगाशी केला. मग जर हे वाचारंभणच आहे त्यांची प्रतीती काय येते? बरोबर ना. म्हणजे दृश्य आणि द्रष्टा बरोबर, दृश्य आणि द्रष्टा या दोघांचं अधिष्ठान काय आहे? एकच आहे. ते असंग निर्विकार आहे. असं असताना या ठिकाणी हे वाचारंभण मात्र पदार्थ आहेत आणि ते प्रतीती मात्र आहेत. तर ती प्रतीती तरी काय यावी? ऐकून या प्रतीतीचं काय कारण? तर ते म्हणतात हा अनादी स्वभाव. तर अधिष्ठानामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार न होता पूर्वरूपम अपरित्यज्य काय अन्यथा भानम, त्या वस्तू स्वरूपाचा त्याग तर होत नाही आणि त्याच वस्तूचं अन्यथा भान होणं हा काय आहे? अनादी स्वभाव आहे. ह्या अशा प्रकारचा अनादी कालापासून ही प्रकृती पुरुषाची क्रीडा किंवा ही लीला ही अनादी कालापासून चालते. अधिष्ठानाला तर काय लाभहानी करायची नाही आणि जगदरूपाने तर नाट्य करत राहायचं, असं या अनादी कालापासून चालत आलेलं आहे. याच्यामध्ये बघा की आपल्याला असं वाटतं की अधिष्ठानाचं ज्ञान झालं की काय व्हावं? की अधिष्ठान ज्ञानाने काय होते? आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती होते असं आपण म्हणतो. मग ते अधिष्ठान रूपात जातात. बरोबर, म्हणजे आद्यस्थ पदार्थाचं आद्यस्थत्व कळलं की तुम्हाला अधिष्ठानाचं परिपूर्णत्व कळतं आणि अधिष्ठानाच्या परिपूर्ण ज्ञानामध्ये यथार्थ ज्ञानामध्ये त्या ठिकाणी आद्यस्थ पदार्थ जो आहे तो बाधित होतो किंवा अधिष्ठानात लीन होतो असं आपण म्हणतो. अधिष्ठान स्वरूप होतो असं म्हणतो. पण खरं जर पाहिलं तर अधिष्ठान स्वरूपच काय करत असतं? अधिष्ठान स्वरूपामध्ये तो जो पदार्थ आहे तो आद्यस्थ पदार्थ हा भासवान होत असतो. किंबहुना अधिष्ठानालाच तुम्ही बरोबर ना, अधिष्ठानाला तुम्ही ब्रह्मकालामध्ये अयथार्थ स्वरूपात पाहता असता अधिष्ठान आणि त्याला नाव देता पदार्थ. बरोबर ना. पाहत असता रज्जू आणि म्हणता सर्प, अशी स्थिती की नाही. म्हणून या ठिकाणी म्हणतात परंतु हा अनादी स्वभाव. असं कसं झालं? तर ह्या ठिकाणी हा त्या द्रष्टा आणि दृश्य बरोबर ना यांचा अनादी स्वभाव किंवा प्रकृती पुरुषाचा हा अनादी असा स्वभाव आहे की अभेदी भेदभाव होऊन अभेद अधिष्ठानावरच भेदाला प्राप्त होऊन जगाशी ठाव केला आणि ह्या जगाला काय व्हायचं? आधार व्हायचं. बरोबर ना. प्रकृती पुरुषांनी काय व्हायचं? ह्या जगाला आधार व्हायचं. ठाव केला म्हणजे जगाचं कारणत्व भूषवायचं. म्हणजे सगळं काय सत्ता कोणाची घ्यायची? अधिष्ठानाची. आणि प्रकृती पुरुषांनी स्वतः परिणाम पावायचं आणि जगरूपाने दाखवायचं. आहे की नाही. असा त्याचं काय हे कधीपासून चालत आले? हे अज्ञान बरोबर ना. अज्ञान त्या स्वरूपाच्या ठिकाणी कधीपासून आहे? तर अनादी कालापासून आहे. बरोबर ना. याचा अर्थ अनादी कालापासून हे अज्ञानाच्या ठिकाणी कारणत्व आणि जगाच्या ठिकाणी कार्यभाव हा राहिलेला आहे. पण जगाच्या ठिकाणी जग कसं आहे म्हणाल तर तुम्ही म्हणता ते जगसुद्धा प्रवाह रूपाने अनादीच आहे. स्वरूपाने अधिष्ठानावर अनादी असणाऱ्या प्रकृती पुरुषांच्या ठिकाणी बरोबर ना हे विकार होणं हे सुद्धा काय आहे? अनादी. पण यांच्यामध्ये कधी कार्यरूप असतं, कधी बीजरूपातमध्ये लीन होतात, कधी पुन्हा प्रगट होतात. पण प्रगट रूपात नसले तर बीजरूपात असतातच आणि बीजरूपात नसले तर कार्यरूपात असतातच. हा अनादी कालापासून प्रवाह या प्रकृती पुरुषांचा आपल्या अधिष्ठानावर चाललेला आहे. काजे सत्य ज्ञानानंत ब्रह्म हे ब्रह्मीचे मुख्य वर्म त्या ज्ञानाशी गम्य आपणची झाले. आता म्हणतात काजे सत्य ज्ञाना का म्हणजे अथवा हे बरोबर ना. परंतु हा अनादी स्वभाव अभेदी भेदभाव होऊनी जगाशी ठाव केला. आता काजे सत्य ज्ञानानंतर काही होत नाही ना. हां, कारण आता याचं ओघ आहे काही असं फार नाही. दररोज आपण चिंतन करतो. आता जर आपण जास्त पुन्हा त्याचं हे केलं तर मग त्याला थोडंसं पालाळिकपणा येईल. म्हणून आपल्या जे प्रक्रियेला धरून ओव्यांचा पांगतार्थ पाहायचा. काजे सत्य ज्ञानानंत ब्रह्म
हे मुख्यचे ब्रह्मेचे मुख्य वर्म. तर ते म्हणतात खरं काय आहे जर आपण पाहिलं तर मुख्य श्रुती सिद्धांतामध्ये किंवा वेदांत सिद्धांतामध्ये काय सांगितलं, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, अशा प्रकारचं हे अवांतर वाक्याने त्याचं वर्णन केलेलं आहे. जे सत्य ज्ञान आणि अनंत ब्रह्म, सत्य ज्ञान आणि अनंत शब्दाचा अर्थ आनंद केला ना, तर आनंद स्वरूप असणारं जे ब्रह्म हे ब्रह्मीचे मुख्य वर्म, हे ब्रह्माचं खरं मुख्य वर्म आहे. खरं मुख्य वर्म का म्हणून ब्रह्माचं म्हणायचं त्याला, जर तो सच्चिदानंद पदाचा विषय होत नाही, बरोबर ना, तर ते ब्रह्माचं सच्चिदानंद हेच त्याचं वर्म आहे. असंच समजून घ्यायचं का आज सज्जड दुःखाची व्यावृत्ती करण्यासाठी सच्चिदानंद पदाची योजना केलेली आहे, वास्तविक त्याचंही वाच्य किंवा लक्ष नाही, हे त्याचं खरं वर्म आहे. म्हणजे स्वस्वरूपाने उर्वरित राहणं हे त्याचं अवाच्य स्वरूप स्थितीमध्ये रूप होऊन राहणं हे त्याचं काय आहे, वर्म आहे. जे सत्य ज्ञानानंत ब्रह्म हे ब्रह्मीचे मुख्य वर्म, त्या ज्ञानाशी गम्य आपणची झाले. आणि त्या ज्ञानाशी गम्य ज्याला, बरोबर ना, हे एक अभंग पण, मुख्य वर्माचे हे वर्म जेने साधे सकळ धर्म, एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी, असं आहे त्याच्यामध्ये. तर हे मुख्य वर्माचं वर्म काय आहे का, सत्य ज्ञानानंतर रूप असणारं जे ब्रह्म, ते ब्रह्मस्वरूपाचं खरं काय आहे, वर्म आहे. आता ते ब्रह्मस्वरूपाचं वर्म आहे, पण त्या ज्ञानाशी गम्य. आता त्या ब्रह्मस्वरूपाचं जे वर्म स्वरूप असणारं ज्ञान, ते ज्ञान त्या ज्ञानाशी गम्य, ते ज्ञान आपल्याला करून घ्यायचे ब्रह्मस्वरूपाची, बरोबर आहे ना. पण त्या ज्ञानाशी गम्य म्हणजे त्या ज्ञानाचा विषय, बरोबर, कोण झाले, आपणच झाले. त्या ज्ञानाचा विषय कोण झालं, ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानाचा विषय कोण झालं, आपण झालं. म्हणजे कोण झालं, ब्रह्मच झालं. ऐक नाही, यालाच म्हणायचं का आत्म्याच्या ठिकाणी आत्म्याद्वारा प्रबुद्ध होणं, का दुसरं काय. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्म्याच्या द्वारा प्रबुद्ध होणं म्हणजे काय, हे गम्य कोण आहे, ब्रह्म, बरोबर ना. आणि त्याचा काय गमयिता म्हणायचं का, गमयिता कोण आहे त्याचा, ब्रह्मच आहे. ऐक ना, हा सगळा व्यवहार कुठं झाला, ब्रह्मस्वरूपाच्याच ठिकाणी झाला का दुसरा काय झालं. तुम्ही म्हणले पण त्या ठिकाणी दृश्यद्रष्टा व्यवहार होतो, तर दृष्टदृश्य व्यवहारामध्ये जे दृष्टा आणि दृश्य सापेक्ष आलेले दृष्टेपण हे तर त्या ठिकाणी वाचारंभण आहे. मग खरा हा व्यवहार झाला कुठं, द्रष्टाचाच दृष्ट्याच्या ठिकाणी, दृंगमात्राचाच दृंगमात्राच्या ठिकाणी झाला, किंवा ब्रह्मस्वरूप. गम्य कोण आहे, ब्रह्म. आता तुम्ही म्हणाल की मग इथं तर कर्तृकर्म विरोध दोष आला की नाही, स्वस्कंधारोहण दोष आला की नाही, तर याला दोष असं म्हणू नये, हे खरं त्याचं उत्तर. याला दोष असं म्हणू नये. आणि आम्ही या ठिकाणी आमच्या म्हणण्याचा भाव ब्रह्म ज्ञानस्वरूप आहे, आणि त्याला ज्ञानस्वरूप असणारं ब्रह्म त्या आपल्या स्वरूपभूत ज्ञानाला विषय करून जाणतं, असं म्हणण्याचा तात्पर्य नाही. विषयी भावाचा त्याग करून, बरोबर ना, विषयी भावाचा त्याग केल्यानंतर, बरोबर ना, जे ब्रह्म राहतं त्याचं दृंगमात्र रूपाने असणं, हेच त्याला विषय करणं आहे. आपण नेहमी दररोजच ते पाहतोय का, तेथीचे पाण्याच्या सेवेरा जैसा न मोडली या विहिरा, किंवा न बोडली या विहिरा, आपुले उगमी झरा आपण टाके. त्याला कोणी पाहिलं असं विचारलं, तुम्हाला दुसरं काय उत्तर आहे. ज्या पाण्याला जमीन उकरण्यापूर्वी ते जे पाणी जमिनीमध्ये होतं, त्या पाण्याला कोणी पाहिलं असं विचारलं, तर हाच शब्द प्रयोग करावा लागेल. तुम्ही विचारता कोणी पाहिलं, म्हणून आम्ही म्हणतो पाण्यानेच पाण्याला पाहिलं. कारण का, ते पाणी रूपाने होतं आणि आता पाण्याचा विषय झालं, याचा अर्थ त्यावेळेला तुम्ही पाहत नव्हता, मग त्या पाण्याला कोणी पाहिलं, पाण्यानेच पाण्याला पाहिलं. अशा प्रकारचा जसा शब्दप्रयोग आहे तसाच या ठिकाणी आहे की सत्य ज्ञानानंतर ब्रह्म, ते ब्रह्म गम्य कोणाला झालं, ते त्यालाच गम्य झालं. याला म्हणतात स्वसंवेद्य. तर त्या स्वसंवेद्येचा आपलाच आपणाला पाहणारा असा अर्थ नसून, बरोबर ना, असंवेद्य असा त्या ठिकाणी अर्थ आहे की नाही. ज्या वेळेला तुम्ही पाण्याचा विषय करता तेव्हा तो स्वसंवेद्य कोणता आहे, स्वला संवेद्य असणार आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला पाण्याचा विषय नाही, त्या असा असताना ह्या स्थितीमध्ये त्याला कोणी पाहिलं, तर त्याने पाहिलं, असं आपण व्यवहारातही म्हणू शकतो की नाही. त्याच्यामध्ये त्या गम्यागम्यक परिपाठी वावगीची वाढे सृष्टी, न येताची तुटी सत्यत्वाची. त्या गम्यागम्यक एक परिपाठ पडून गेलेला आहे, प्रवाह आहे की काय, गम्य आणि गम्यक.
बरोबर ना. किंवा गम्य आणि अगम्य म्हणजे एक प्रभाव पडला. अगोदर एक अगम्य पदार्थ होता तो गम्य झाला, अज्ञात होता ते ज्ञात झालं, अज्ञाताचं ज्ञापन झालं. अशा प्रकारचा आपला प्रभाव आहे. घटाला आता घटमहम जानामि म्हणजे घट आता घट हा ज्ञानाचा विषय झाला. म्हणजे अगोदर कशाचा विषय होता? अज्ञान. जे अज्ञानाचा विषय असतं तेच ज्ञानाचा विषय होतं ना. बरोबर. म्हणजे ही गम्यागम्य परिपाठी आपल्याला व्यवहारातल्याच भाषेत बोलावं लागतं. हां, अद्वैत सांगावे बोले तही द्वैत घेपे, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून गम्यागम्यक परिपाठी हे गम्य आणि अगम्य, बरोबर ना. किंवा एक गम्य आणि गमयिता ही जे बरोबर ना. किंवा गंता नाही होते ना, गमयिताच होईल ना. गमयिता या ठिकाणी गम्यागम्यक यांची जी परिपाठ आहे म्हणजे यांचं जी रूढी आहे त्या रूढीप्रमाणे वावगीची वाडी सृष्टी याच्यामध्ये गम्यागमक हा प्रवाह म्हणजे परमात्माच परमात्म्याला विषय करत असतो, परमात्माच परमात्म्याला जाणण्याचा व्यवहार घडतो आणि ह्या प्रवाहामध्ये वावगीची सृष्टी वाढे आणि ह्याचं तो स्वतःमध्ये व्यवहार करत असताना म्हणजे ज्ञानरूपाने जोका तो राहत असताना असं दुसरं घडतं की सृष्टी वाढे. त्याच्या ह्या ज्ञान स्वरूपातच काय होते, ही सगळी सृष्टी वाढत राहते. पण वाढत राहते म्हणजे सत्यत्वाने ना, वावगीची ती व्यर्थ किंवा मिथ्या रूपाने प्रतिती मात्र रूपाने ती वाढत राहते. न येताची त्रुटी सत्यत्वाशी. आणि हे सगळं करत असताना सत्यत्वामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा उणीव होत नाही. सत्यत्वाशी त्रुटी न पडे म्हणजे त्याच्या त्रिकालाबाधित स्वरूपाला कोणत्याही प्रकारची उणीव प्राप्त होत नाही. जेवी दुग्धाची भरली भांडी मधुरता नव्हे की तेवढी, परंतु द्रवत्वाचे परवडी स्वभावचे ऐसा. इथं ही दृष्टांत बघा. जेवी दुग्धाची भांडी भरली, आता दुधाने भांडीच्या भांडी आपण अनेक भरली, परंतु मधुरता नव्हे की तेवढी, परंतु त्यांचं माधुर्य. आपण काय म्हणतो, इथं दुधाची 100 भांडी भरलेली, दुधाची 100 भांडी भरली असं म्हणतो की नाही. मग त्यात प्रत्येक दुधाचा स्वभाव काय? माधुर्य. मग आता माधुर्य 100 माधुर्य भरली का त्याच्यात? का माधुर्य एकच आहे सगळ्यांचं? दुधाचं माधुर्य कधी दुधाला सोडून राहत नाही. ते माधुर्य 100 भांड्यातलं दूध असलं तर माधुर्य काय अनेक झालं का? फक्त दुधाची भांडी अनेक झाली, बरोबर ना. दुधाचं जे माधुर्य आहे ते काय अनेकत्वाला प्राप्त झालं नाही, ते जो का ते एक रूपाने राहिलं. आता मधुरता नव्हे की तेवढी काही मधुरता नाही झाली की, परंतु द्रवत्वाचे परवडी स्वभावचे ऐसा. परंतु म्हणतात द्रवत्वाचा परवडी म्हणजे प्रकारच असा आहे की त्या प्रकारामध्ये तो त्याचा स्वभावच असतो. म्हणजे त्या ठिकाणी जरी त्या ठिकाणी ते पाणी अनेक भांड्यात भरलं तर द्रवत्व स्वाभाविक रूपाने एकच राहतं की नाही. किंवा दुधाची भांडी अनेक असली तर त्याच्यामध्ये असणारं जसं मधुरत्व एक आहे तसं द्रवत्व, बरोबर ना. द्रवत्व काय आहे? एकच प्रकारचं आहे का? बरं असं का? दुधाचा स्वभावच असा आहे. तुम्ही जितक्या उपाधीमध्ये भरताल तितक्या उपाधीमध्ये ते नानात्वाचा भास होईल, परंतु त्याचं मूळ स्वरूप आहे ते मूळ स्वरूप मात्र अबाधितच राहील. माधुर्यता आणि द्रवता याच्यामध्ये भेद होणार नाही. तेवी ज्ञानशक्तीचे निकोडे अंगविले जग एवढे वास्तव्य उघडे स्वरूपचे आहे. ते सांग. हे असं म्हणत नाही का अंगविला उघडा जे येवीन, अंगविला उघडा जे येवीन असं न सांगतात. जे असतानाही तो उघडाच आहे. परमात्मा एवढ्या प्रकृतीचा आणि प्रकृती कार्यरूपाने तिचा एवढं मोठं क्रीडा लीला चालू असली तर परमात्मा नित्य अनावृत्त आहे. परमात्म्याला असं नाही का आवरण झालं आहे आणि मग त्या आवरणाचा भंग करायचा आहे, हे सुद्धा नाही. केवढ्या प्रक्रिया आपल्याला घ्याव्या लागतात की या ठिकाणी वृत्ती फक्त आवरणभंगाचा कार्य करते, ऐके नाही. प्रकाशाच्या साह्याने अंधकाराचं आवरण दूर होतं आणि बरोबर ना त्या पदार्थाकार झालेली जी वृत्ती आहे, बरोबर, ती वृत्ती काय करते? पदार्थाच्या आकाराची होते म्हणजे वृत्ती काय करते? पदार्थावरील अज्ञान आवरणाचा भंग करते आणि वृत्तीस्थ चिदाभास हा तिचं काय करतो? प्रकाशन, त्या पदार्थाचं प्रकाशन करून देतो. किंवा ब्रह्मज्ञानाच्या रीतीमध्ये आपण म्हणतो की अहम ब्रह्मास्मी त्याकारक जी वृत्ती होते त्या वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य ते त्या अज्ञानाचं नाशक आहे, बरोबर ना. आणि ते चैतन्य स्वयंप्रकाश असल्यामुळं तिथं वृत्तीव्याप्तीची गरज आहे, फलव्याप्तीची नाही. ह्या आणि आपल्याला काय वाटतं? हा वेदांत चाललेला आहे. ही काय आपल्या बुद्धीला पदार्थ दाखवण्यासाठी, वस्तूचं दर्शन करून देण्यासाठी ही प्रक्रियाच आहे अखेर, आहे की नाही. प्रक्रियाच आहे ती. प्रक्रियाच्या जागेवर राहिली पाहिजे. वस्तूचं दर्शन महत्त्वाचं आहे.
आणि त्या दृष्टीने जर पाहतात तर ते सांगतात हां, हे आपण सगळं म्हणतो आहे की नाही, पण खरं ज्ञानोबरायांना जी काही घाई झालेली आहे, सर्व असं जगामध्ये कोणताच ग्रंथ असणार नाही का सर्व मानव मात्रांना परिपूर्ण मुक्तीचा अनुभव देणारा, निस्संदेह अनुभव देणारा. आणि जर कोणी श्रद्धावान अंतकरणाचा असेल त्यालासुद्धा हीच अनुभूती येईल, त्यालासुद्धा हीच अनुभूती येईल. आता दुसरी एक गोष्ट राहते, थोडंसं अखंडानंद स्वामींनी चिंतन केले गौडपाद कारिकेमध्ये, आपण अनेक वेळा करतो, आता ओघात आलं म्हणून पुन्हा सांगतो. तर असं आहे की ज्ञानोबाराय जेव्हा म्हणतात ना, मुक्त मुमुक्षु बद्ध, असं असं म्हणणारं कोणीच नाही. वेदांतामध्ये अधिकाऱ्याचं काही सांगितलं का, सांगायचं झालं तर हा अधिकारी, म्हणजे ज्याला वाटतं की मला अमृतानुभव कळावा, ज्याला वाटतं की मला अमृतानुभव अनुभवाला यावा, तर असा जो मनुष्य आहे तो कोणी पण, जसा भक्तीचा अधिकारी कोण आहे, ज्याला भक्ती करावी वाटेल तो भक्तीचा अधिकारी आहे. तिथं का दुसरा कोणी सांगितलं का अधिकारी? ज्याला वाटतं का भक्तीद्वारा माझा उद्धार होईल, मला भक्ती करावी, तो झाला भक्तीचा अधिकारी. त्याला तुम्ही म्हणू शकत नाही तुझ्याजवळ विवेक आहे का, वैराग्य आहे का, काही नाही. तो लगेच तुम्हाला आजमेळ्याचं उदाहरण देणार, शबरीचं उदाहरण देणार, आहे की नाही. तो हरिण कोल्हे वैकुंठवासी कोणते असे अधिकार म्हणणार, आहे की नाही. कारण आपला भक्ती सिद्धांत एवढा मोकळाच आहे, सर्वांसाठी, यारे यारे लहान थोर, काय याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाशी, असं सांगणारा भक्ती सिद्धांत आहे. तसा वेदांत सिद्धांत माऊलींनी मुक्त मुमुक्षुबद्ध, काय पुढं, हे तववरी योग्यता भेद, हे मुक्त मुमुक्षुबद्ध हे योग्यता भेद कुठे, अनुभवामृत स्वाद विरुद्ध. व तुम्हाला जर अमृतानुभवाचं आस्वादन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला वाटेल ही गोष्ट खरी आहे की नाही. पण त्याच्यामध्ये मात्र हे कोणतेच भेद राहणार नाही. सगळे भेद काय होतील, जसे उपनिषदार्थाने बुडी दिली तसे तो भेद जसा लाजून बाजूला झाला, तर तुमच्यामध्ये असणाऱ्या ज्या ह्या भेदभ्रांती आहे त्या सगळ्या अभेद स्वरूपामध्ये होतील. अशा अमृतानुभवामध्ये माऊलींचे प्रति असं आहे का वेदांता विश्वातला एक तरी ग्रंथ विश्वामध्ये असा असू शकेल असं सुद्धा वाटत नाही याच्यामध्ये. आणि हे आद्य कवी जे परमानंद परमामृत आणि विवेक सिंधू लिहिणारे कोण, मुकुंदराज स्वामी, त्यांची परमामृतामध्ये ही अशा प्रकारची धारणा आहे असं म्हणतात. पण त्यांच्या ग्रंथामध्ये आपल्याला माहीत नाही, त्यांच्या ग्रंथामध्ये हे मुक्त मुमुक्षुबद्ध हा भाव सांगितला का नाही माहीत नाही त्याच्यामध्ये. पण हा भाव माऊलींनी सांगितलं. त्याचं कारण काय आहे, जर वेदांताच्याही दृष्टीनं जर चांगला विचार केला तर तुम्ही काय सांगणार, तुमच्या स्वस्वरूपाचं ज्ञान सांगणार, बरोबर ना. आणि त्या स्वस्वरूपाचं ज्ञान करण्यासाठी काय सांगणार, अधिकार सांगणार. पहिला तर तुम्ही सांगितलं की त्याच्यामध्ये मल नको आहे, विक्षेप नको. पुन्हा तुम्ही सांगताय विवेक वैराग्य समाधी षटका आणि मुमुक्षुत्व यांनी युक्त असला पाहिजे असं सांगता, बरोबर ना. हा तुमचा अधिकार आहे. त्या दृष्टीनं हा जर ग्रंथ पाहिला, हा ग्रंथ पाहिला तर याला अधिकाराची गरज आहे की नाही. हा तर सिद्ध अनुवाद आहे. फार झालं तर सिद्ध पुरुषाची लक्षणं ती साधकाची साधन आहेत. म्हणजे अर्थात पुन्हा तुम्हाला साधन चतुष्टय संपन्नता तुम्हाला स्वीकारावं लागेल की नाही, अंगीकार केल्याशिवाय गत्यंतर नाही. असं जरी असलं तरी कधी कधी असं बारकाईनं जर विचार केलं, अखंडानंद सरस्वतींनी गौडपाद कारिकेमध्ये फार चांगलं चिंतन केलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं तुम्हाला एखाद्या पदार्थाचं ज्ञान होतं, हे प्रमाणाने ज्ञान होतं. आता मला हे डोळ्याने हे पुस्तक आहे असं ज्ञान झालं, बरोबर आहे ना. आता हे प्रत्यक्ष प्रमाणाने झालेलं ज्ञान, आता हे आबाधित आहे का नाही माझं, ह्या ज्ञानाचा बाध होईल का नाही, बरोबर आहे ना. आता हे जे ज्ञान झालं, हे ज्ञान होत असताना मला माझी निर्दोष डोळे आहेत, अंतःकरणवृत्ती नेत्राच्या द्वारा त्या पदार्थापर्यंत गेली, त्या पदार्थाचं आवरणभंग केला, चिदाभासाने त्याचं प्रकाशन केलं, ज्ञान अबाधित झालं. ह्या ज्ञानाचा बाध होऊ शकत नाही. आता इथं आपण सगळे बसलेले आहेत, याच्यातलं तुम्ही सांगा बरं, कोण सत्वात संजायते ज्ञानम, सत्वगुणामध्ये ज्ञान होतं. साधारणपणे थोडं स्थूलमानाने पहा, पण याच्यामध्ये थोडं गंभीरही अवलोकन करा. स्थूलमानाने म्हणजे लगेच तुम्ही म्हणा सत्व, मग सत्व नसताना ज्ञान झाले, मग याचा अर्थ सत्वगुणाचं त्या ठिकाणी आहे, ज्ञान होताना सत्वगुण असतो. परंतु आपण ज्याला हा माणूस सात्विक आहे, हा राजस आहे, हा तामस आहे असं वर्णन करतो, त्यावेळेला सगळ्यांना ह्या पुस्तकाचं पुस्तकरूपाने ज्ञान होईल का घटरूपाने ज्ञान होईल का अन्यथा ज्ञान होईल, त्याचं किंवा विपरीत ज्ञान होईल का संशययुक्त ज्ञान होईल का दोन्ही होणार नाही का यथार्थच होईल की नाही. आता कुठं काय लागलं आपल्याला याच्यामध्ये.
आता तुम्ही म्हणणार की याच्यामध्ये मल विक्षेप आपण म्हणतो, पापी मनुष्य असला त्याला पुस्तकाचं ज्ञान नाही का होणार, आणि पुण्यवान असला त्याला नाही होणार का? स्वामीजीनं चिंतन एक केलेलं आणि ही खरी स्थिती आहे. आपल्याला दिसतं की नाही व्यवहारामध्ये, त्याला पण होणार याला पण होणार. याचा अर्थ हा जो विचार आहे. आता तुम्हाला प्रश्न असा येतो, तुम्ही म्हणलं इंद्रियांच्यात पाठव्य असलं किंवा योग्यता असले म्हणजे हे ज्ञान होतात, याच्यामध्ये फारसा विचार करायची गरज नाही. पण हे ज्ञान कोणतं आहे? अध्यात्म आत्मस्वरूपाचं आहे. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः असं जरी तुम्ही म्हटले तर त्या ठिकाणी दुसरा एक आक्षेप घेतला की तुमची वृत्ती चंचल असली तर तुम्हाला चंचल वृत्तीत ज्ञान होत नाही. चंचल वृत्तीत ज्ञान होत नाही. इतकंच नाही तर एक सर्वात मोठा सगळ्यांचा अनुभव आहे का चंचल वृत्तीत आनंदाची अभिव्यक्ती होत नाही. ज्ञानाची अभिव्यक्ती झाली तर ते काय आहे, माऊलींनी सांगितलं, तैसे मोक्ष देईल ज्ञान येत केलं नाही आण परितेची थारे आयसे मन शुद्ध व्हावे. ऐक ना, ते मन शुद्ध असलं तर ते ज्ञान स्थिर होईल असं आपण पाहिलं. आणि मग कशासाठी स्थिर ज्ञानाची आवश्यकता आहे? कशासाठी शुद्ध अंतकरणाची आवश्यकता आहे? स्थिर अंतकरणाची आवश्यकता कशासाठी? तर आनंदाची अभिव्यक्ती व्हावी म्हणून. बरोबर आहे ना. आता याची प्रक्रियेने पाहिलं तर जिथं चित्त आणि सत असतं तिथं काय होतं? आनंद हो. त्या ठिकाणी आनंद त्याला सोडून राहत नाही. तेव्हा या सच्चितला म्हणजे या ठिकाणी अंतकरणाची स्थिरता, बरोबर आहे ना. अंतकरणाची स्थिरता ही वृत्ती ही एक प्रकारची प्रकृतीच आहे. पुढे जाऊन तर वेदांतामध्ये योगाशितात म्हणतात, हे रामा तुझं मन आहे ना तेच मायेचं स्वरूप आहे. तुझी बुद्धी, तुझी अंतकरण वृत्ती हेच काय आहे? माया आहे. वृत्ती सोडून माया म्हणून दुसरा काही पदार्थ नाही. असं जर आपण पाहिलं तर वृत्ती स्थिर पाहिजे आणि वृत्ती शुद्ध पाहिजे. आता तुम्ही पहा, आणि कशासाठी पाहिजे? तर आनंदाची अभिव्यक्ती होण्यासाठी पाहिजे. हा आपल्याला कोणालाही कळतं की नाही. आज कोणी म्हणतं माझा आज मला विक्षेप झाला त्यामुळं आज मला काही बरं वाटत नाही, आणि आज निर्विक्षिप्त म्हणे तर शांत आहे, दांत आहे, आम्हाला आनंद वाटतो, असं कोणी म्हणतं की नाही. आता एक पहा की हे पण खरंच आहे की नाही, असं आहे. आता दुसरी गोष्ट त्याच्यासाठी अनुभवाचा आपलाप करता येत नाही. आपण कीर्तनाला उभे राहतो आणि कीर्तनाला उभे राहिल्यानंतर 2 तास सांगा बरं आपली वृत्ती किती स्थिर असते. अहो ते स्वर बरोबर आहे का नाही हे पण पाहायचं, पक्वादाचं ते पण पाहायचं. पुन्हा त्या अभंगाच्या कोणत्या पदाचं आपण चिंतन करतो, कोणतं आधी झालं, कोणतं सांगायचं राहिलं, त्याच्यामध्ये कशी जुळवाजुळव करायची, याच्यामध्ये वृत्ती स्थिर आहे का चंचल आहे? इतकी चंचल वृत्ती तुमची कधीच नाही, आहे की नाही. तर एवढी कीर्तन करता एवढी जेवढी वृत्ती आहे एवढी चिंतन कधीच नाही. एक चांगले मोठे महापुरुष होते, नाव विचारू नका. तर त्यांच्यामध्ये ते सांगायचे की त्यांच्या जीवनात काही प्रसंग आल्यामुळं ते इतके दुःखी असायचे की एक दिवस त्यांनी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी पाणी पिलो नाही हे पण त्यांची आठवण नाही. ते काय म्हणायला लागले, संध्याकाळी आम्हाला किंवा माझी जीभ सारखी आतमध्ये ओढते म्हणे. मग मी म्हणतो कोरड पडली असेल, पाणी प्या. तेव्हा मग त्यांना आम्ही तांब्याभर पाणी दिलं तर ते काय म्हटले की मी आज सकाळपासून पाणीच पिलो नव्हतं नारायण, तेव्हा मला आता आठवण झाली म्हणे की पाणी नव्हतं पिलो त्यामुळं. म्हणजे आता किती दुःखी असतील ते क्लेशमध्ये. पण ते जर कीर्तनाला उभे राहिले ना तर त्यांनी सांगितलं की माझ्या आता सध्याच्या दैनंदिन जीवनामध्ये फक्त मी कीर्तनाला 2 तास उभा राहतो ना तेव्हा मला मात्र मी सगळं विसरून जातो म्हणे. अहो त्यावेळेला तुमची वृत्ती किती चंचल आहे, आणि त्यावेळेला तुम्हाला सगळं दुनिया विसरून आनंद होतो कसा? वृत्ती तर चंचल आहे की नाही. याचा अर्थ त्यावेळेला तुमच्या आनंदामध्ये काय तो आनंदाची देखील अभिव्यक्ती होते. म्हणजे वृत्तीचं चांचल्य आणि स्थिरता, बरोबर ना. वृत्तीची शुद्धता आणि अशुद्धता याच्यावर आनंद तुमचा अवलंबून नाही, याच्यावर तुमचं ज्ञान पण अवलंबून नाही, आणि याच्यावर तुमची मूलभूत असणारी सत्ता पण अवलंबून नाही. तुम्ही म्हणाल की म्हणजे याच्याकडे अर्थवादाने पाहू नका, वस्तुस्थितीनं जरी पाहिलं, अनुभवाच्या अंगाने पाहिलं तरी अनुभवाचा आपलाप करता येत नाही. मग